हँडसम रील स्टारचा धक्कादायक कांड, पोरींना मदाळ बोलून घरात सापडल्या हादरवणाऱ्या वस्तू। 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स असणाऱ्या एका रील स्टारने एका तरुणीची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। याआधीही त्याने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे। प्रसिद्ध रील स्टार मॉडेलिंगच्या दुनियेत लाखोंनी फॉलोअर्स असलेल्या शैलेश रामगुडे याच्यावर विष्णुनगर पोलिसांनी फसवणुकीच्या गंभीर आरोपाखाली कारवाई केली आहे। सोशल मीडियावर मैत्री आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून उच्च शिक्षित आणि मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असलेल्या अनेक तरुणींना त्यांनी लाखोचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे। डोंबिवलीतील एका तरुणीशी मैत्री करून त्याने तिचे 1.25 किलो सोने आणि रोख रक्कम 51 लाख रुपये इतकी मोठी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। या तक्रारीनंतर विष्णुनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शैलेश रामगुडे याला बेड्या ठोकल्या। पोलिसांनी त्याच्याकडून 37 तोळे सोने, एक BMW कार आणि 4 महागडे आयफोन असा एकूण 1.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शैलेश प्रकाश रामगुडे हा ठाण्यातील हिरानंदिनी इस्टेटमध्ये राहतो। ते लोकप्रिय रील स्टार आहे। विशेष म्हणजे मॉडेलिंगच्या दुनियेतही त्याचे मोठे नाव आहे। त्याने इंस्टाग्रामवर 1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत। तो इंस्टाग्रामवर तरुणींसोबत ओळख करायचा। एकदा ओळख झाली की तरुणींसोबत मैत्री आणि प्रेमाचं नाटक करायचा। विश्वास संपादन झाल्यावर या तरुणींना तो लग्नाचे आणि इतर आमिष दाखवून भूलथापा द्यायचा आणि मुलींचा विश्वास संपादन झाल्यावर तो त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोठी रक्कम उकळायचा। या फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणी उच्च शिक्षित आणि मोठ्या पदावर नोकरी करणारे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अशाच प्रकारे डोंबिवलीतील एका तरुणीने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीत आरोपीने तक्रारदार तरुणांशी मैत्री करून तिची 1.25 किलो सोनं आणि 51 लाख रुपयाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे। या तक्रारीनंतर विष्णुनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून शैलेश रामगुडे याला बेड्या ठोकत पोलिसांनी त्याच्याकडून 37 तोळे सोने आणि BMW कार अशा 4 महागडे आयफोन असा एकूण 1.5 कोटी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। विशेष म्हणजे आरोपी शैलेश रामगुडे याच्या नावावर यापूर्वी ठाण्यातील कापूरबाबडी पोलीस स्थानिकात 2 गुन्हे दाखल आहेत। यातील एक गुन्हा 43 लाख रुपये आणि दुसऱ्या गुन्ह्यात 29 लाख रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार आहे। या दोन्ही तक्रारी 2 वेगवेगळ्या तरुणींनी केलेल्या आहेत। दरम्यान सध्या हा आरोपी विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून या आरोपीने आणखी काही तरुणींची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे। पोलिसांनी इतर फसवणूक झालेल्या तरुणींनी न घाबरता संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायचे आवाहन केले आहे। तसेच ऑनलाईन मंचावर कोणाशीही मैत्री करण्याच्या आधी योग्य ती खबरदारी घ्या असे आवाहन पोलिसांनी केले आहे।